हा, आपण आता काय शिकणार आहे, काय शिकायचं आहे, रिलेशनशिप बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. काय शिकायचं आपला, रिलेशन बिटवीन सरफेस. मग आता आपलं सरफेस एनर्जी माहित असणं गरजेचं आहे. सरफेस एनर्जी, आता सरफेस एनर्जी आहे ते आयदर मी DW ने दाखवेन किंवा DU ने दाखवेन. काय असतं आपल्याला माहिती आहे ना, जो टॉपचं मॉलिक्युल त्याच्याकडे कसं आहे, मॅक्झिमम आहे, मॅक्झिमम आहे ना, मग तेच त्यालाच म्हटलं आता सरफेस. मग काय म्हटलं मी, मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी possesses on the surface of molecules. Maximum potential energy possesses the surface of a molecule. Surface वरचे जे molecules आहेत तिकडे काय असतं, मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी. त्यालाच काय म्हणजे तुम्हाला सरफेस एनर्जी. अजून एक म्हटलं आता, अमाऊंट ऑफ वर्क डन रिक्वायर्ड. अमाऊंट ऑफ वर्क डन रिक्वायर्ड, कशासाठी रिक्वायर्ड, टू रिमूव्ह ए मॉलिक्युल्स फ्रॉम सरफेस. सरफेस बाजू मला मॉलिक्युलला काय करायचंय, रिमूव्ह करायचंय. सरफेस बाजू मला मॉलिक्युलला काय करायचंय, रिमूव्ह करायचंय. त्यासाठी किती वर्क डन करावं, आपल्याला माहिती जास्त वर्क डन करावं लागेल, कारण की त्याच्याकडे जास्त एनर्जी आहे. तो खाली जास्त ओढला जातोय, तेवढं जास्त वरती उचलावं लागेल, इक्वल होईल. अजून बाहेर निघेल का, नाही, आता थोडस एक्स्ट्रा लावावं लागेल तरच बाहेर निघेल. मग त्याला काढलं तर सरफेस एनर्जी. दॅट वर्क डन इज स्टोर्ड in the form of potential energy is called as काय म्हणायचं त्याला, is called as काय म्हणायचंय, स्ट्रेस, काय, सरफेस एनर्जी. त्याला काय म्हणायचं तुम्हाला, सरफेस एनर्जी. त्याला काय म्हणायचं तुम्हाला, सरफेस एनर्जी. Most IMP. Relationship between surface tension म्हणजे T and surface energy. Surface tension आणि surface energy मध्ये मला रिलेशन काढून द्यायचं. म्हणून आपण काय केलं, आपण असं एक इन्स्ट्रुमेंट बनवलं. ठीक आहे, असं एक इन्स्ट्रुमेंट बनवलं आणि या इन्स्ट्रुमेंटला मी काय केलं, या प्रकारे एक मुव्हेबल, हा जो आहे तो मुव्हेबल आहे आणि फ्रिक्शनलेस आहे. मुव्हेबल आणि दुसरा कसा आहे, फ्रिक्शनलेस आहे. मी म्हटलं इथून इथपर्यंत जे अंतर आहे ते आहे L आणि इथून इथपर्यंत जे गेलेलं आहे तो आहे तुमचा सपोज X. क्लिअर इथपर्यंत. याला काय केलं मी, सोप सोल्युशन मध्ये डिप केलं. काय केलं मी, सोप सोल्युशन मध्ये डिप केलं. सोप सोल्युशन मध्ये डिप केल्यानंतर त्याला मी बाहेर काढलं तर काय होईल, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, सोप सोल्युशन मध्ये असं जर मी डिप केलं तरी काय म्हणतो, माझं सरफेस फिल्म, सोप फिल्म तयार झालं ना, पण तो सोप फिल्म तिथं पण तयार होईल. आता सोप फिल्मला तयार झाल्यानंतर मी काय केलं, इथून असा F इतका फोर्स लावला. काय केलं मी, त्याला F इतका फोर्स लावला. त्याला काय करतो, त्या साईडला मूव्ह करतोय. मग मूव्ह करताना माझं एक लक्षात आलं, त्याला मी इथून एवढं अंतर उचललं. म्हणजे किती अंतर घेतलं मी, त्याला सपोज मी म्हटलं dx अंतर त्याला ओढलं. त्याला काय केलं मी, dx इतकं अंतर पुढे नेलं. कधीपर्यंत ओढू शकतो, जोपर्यंत सरफेस फिल्म काय होत नाही, ब्रेक होत, तुटत नाही. मी त्याला हळूहळू ओढलं, तुटलं ते तोपर्यंत त्याला ओढलं. किती अंतर चालवलं मग त्याला, dx इतकं अंतर चालवलं. तिथपर्यंत काय डाऊट आहे, समजलंय. काय केलंय, डिप केलंय, F फोर्स लावला. तुटत का बरं नाही, तुटत त्याच्यासाठी नाही, जोपर्यंत ओढतोय तोपर्यंत त्याच्यावर जो काही इकडून मी जेवढा फोर्स लावतोय तेवढाच इकडून पण तेवढाच फोर्स आहे. जर ज्या साईडला फोर्स जास्त झाला तिथून काय होईल, तो तुटेलच. त्याची कॅपॅसिटी F ची आणि तुम्ही लावलं F.2, काय होत जाईल, तुटू जाईल तो. म्हणून काय म्हटलं मी, दोन्ही साईडला काय असतील, इक्वल आणि अपोजिट टच सरफेस. हा काय ब्रेक होणार नाही. काय डाऊट आहे, सिंपल कन्सेप्ट आहे. जायचं पुढे. मला सांगा, हे सरफेस फिल्म आहे, सरफेस फिल्म आहे, तर सरफेस एरिया, फ्री सरफेस किती आहे, फ्री सरफेस किती असतील, सर आम्ही कसं काय सांगू, आम्ही मध्यमंद आहे ना, 2 असतात. मग सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला विचारला तर तुम्ही काय विचारलं, F/2L म्हणणार.
मग एफ बरोबर काय आलं तुमचं टी इंटू, ठीक आहे. चला मी म्हटलं वर्क डन, वर्क डन काय फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मी काढलं वर्क डन काय फोर्स इंटू वर्क डन किती, छोटासा वर्क डन, फोर्स किती एफ, डिस्प्लेसमेंट किती dx, डिस्प्लेसमेंट किती माझा dx. नाही कळालं, जायचं पुढे. आता मला सांगा एफ ची तर व्हॅल्यू आपल्याला इथं मिळालेली, टाका इथे एफ ची व्हॅल्यू काय म्हटलं बघ टी इंटू 2l इंटू काय आला आपला dx. काय डाऊट आहे, समजलं. 2 मार्क येणार आहे, मोस्ट टाइम काहीच नाही. कळालं का इथपर्यंत, काय डाऊट आहे. मी काय म्हटलं, मला जर एरिया काढायचा असेल, जर मला एरिया काढायचं असेल काय म्हणणार लेंथ इंटू ब्रेथ, हेच तर म्हणणार लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ कॉन्स्टंट आहे रे, लेंथ तर काय कॉन्स्टंट आहे. आणि मी जर विचारलं हा काय रे एक्स म्हणू शकतो, मग एरिया इंटू एरिया जोड काय एल एक्स. पण मी म्हंटल इथं काय झालं रे एल इंटू काय डीएक्स झाला, तर इथं पण काय होऊन जाईल डी होऊन जाईल, बरोबर की नाही. मग मला इथं तेच कळालं एल इंटू डीएक्स दिसला काय, पण मी म्हटलं या साईडचं सरफेस एल इंटू डीएक्स, या साईडचं सरफेस एल इंटू डीएक्स, म्हणजे किती झालं तुमचं 2l इंटू डीएक्स. काय डाऊट आहे 2l इंटू डीएक्स. मग किती बनेल तुमचा 2 टाइम्स ऑफ टी इंटू काय डी ए. का बरं डायरेक्टली लिहिलं, कारण इथं एल ए डीएक्स आहे, पण इथं किती 2l इंटू डीएक्स. 2l कशासाठी आलेला आहे, 2l कशासाठी आला फ्री सरफेस दाखवतोय. काय डाऊट आहे, समजलं. मग मला एक फॉर्म्युला नवीन मिळाला डीडब्ल्यू इज इक्वल काय टी इंटू डी ए. मग मी म्हटलं टी बरोबर काय येणार मग डीडब्ल्यू बाय डी ए. काय डाऊट आहे, डीडब्ल्यू बाय डी ए मला मिळणार आहे. समजले इथपर्यंत, काय डाऊट आहे. आता काही बेसिक्स मला लागणार आहे पुढचे काही क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. समजले इथपर्यंत. बघ काही मला क्यूब रूट लागणार आहे, काय काय लागणार मला क्यूब रूट्स लागणार आहे. आणि पहिले तर क्यूब रूट करू. शिकलेले आहेत तुम्ही, क्यूब शिकलेले आहेत. 3 चा क्यूब, चला 1 चा क्यूब 1, म्हणजे 1 चा क्यूब रूट काढायचं म्हटलं तर किती होणार 1. मी म्हटलं 2 चा क्यूब किती 8, म्हटलं 8 चा क्यूब रूट काढायचं मला तर किती होऊन जाईल 2. 3 चा क्यूब 27 आहे, 27 म्हटल्यानंतर त्याचा क्यूब रूट म्हटलं तर किती होऊन जाईल 3. 4 चा क्यूब 64 आहे, म्हणजे 64 चा क्यूब रूट किती बनणार आहे 4. 5 चा क्यूब 125 असणार आहे, 125 चा क्यूब रूट 125 चा क्यूब रूट किती होणार आहे 5 येणार आहे. नंतर लागणार मला 1000 100 चा क्यूब 10 चा क्यूब 10 चा क्यूब किती 1000. मग 1000 चा क्यूब रूट 1000 चा क्यूब रूट किती बनणार आहे 10 रेस टू 6, 10 रेस टू 6, 10 रेस टू 6 जर मी म्हटलं तर काय म्हणणार तुम्ही 10 रेस टू 2 चा क्यूब ना, म्हणजे किती रे 100 चा क्यूब ना, म्हणजेच 10 रेस टू 6 चा क्यूब रूट घ्यायचा आहे, म्हणजेच किती रे 100 आहे. आणि 10 रेस टू 6 म्हणजेच आहे तुमचं 10 रेस टू 6 म्हणजेच काय तुमचा हे लागणार आहे. आता काय डाऊट आहे. नेक्स्ट नंतर लागणार मला सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन काय असतं फोर्स पर युनिट लेंथ, फोर्स पर युनिट फोर्सचं युनिट काय असतं न्यूटन, लेंथचं युनिट असतं मीटर. हे झालं याचा युनिट. न्यूटन मला लिहायचं आहे सेंटीमीटर मध्ये, सॉरी न्यूटन लिहायचं डाईन मध्ये किती राहणार 10 रेस टू 5 डाईन. आणि मीटर असेल तर काय 10 रेस टू 2 सेंटीमीटर. म्हणजेच न्यूटन पर मीटरचं जर मला सेंटीमीटर जर करायचा 2 वरती गेला म्हणजे किती झाला 10 रेस टू 3 डाईन पर सेंटीमीटर. किंवा मी जर म्हंटल
डाईन पर सेंटीमीटरचं मला कन्वर्ट करायचं, डाईन पर सेंटीमीटरचं जर मला कन्वर्ट करायचं तर काय लिहिणार आहे 10⁻³ न्यूटन पर मीटर. मग तुम्हाला युनिट कसं कळले त्यांनी ते आपल्याला आता बघा. काय डाऊट आहे? आता क्वेश्चन्स काय येतात क्लोज बघतो. मी असं म्हणतो पहिलं तर एकदम सिंपल घेतो, सिंपल क्वेश्चन घेतोय. हा असा होता, हा असा झाला. मी सपोज इथून इथपर्यंत म्हटलं मी 2 मीटर आहे, इथून इथपर्यंत मी म्हटलं 3 मीटर आहे, आणि हा होऊन 5 मीटर झाला. हा होऊन 5, हे माहिती आहे ना ते. आणि जर सपोज सरफेस टेन्शन जर तुम्हाला दिलंय, सरफेस टेन्शन जर तुम्हाला मी सरफेस टेन्शन म्हटलं 10 आहे, 10 न्यूटन पर मीटर. कॅल्क्युलेशन सिंपल व्हावं म्हणून 10 घेतलंय, कॅल्क्युलेशन सिंपल व्हावं हेतू दुसरा काही नाही. 10 न्यूटन पर मीटर विचारलं काय तुम्हाला, सरफेस एनर्जी काढून द्या. मग काय म्हणणार तुम्ही? पहिलं तर डीए काढायला, डीए कसं काढणार? A2 मायनस A1 करणार ना. डीए कसं काढणार? डीए म्हणजे काय? डीए म्हणजे काय? चेंज इन एरिया. चेंज इन एरिया कसं काढणार? A2 मायनस A1. चला A2 किती आहे? A1 किती आहे? 2 × 3 म्हणजे किती झाला? 6. हे बघा किती आहे? 2 × 5 राहील ना. आता 2 तर फिक्स आहे म्हणजे किती झालं? 10. मग तुम्ही डीए काढायचं म्हटल्यानंतर काय होऊन रे? A2 मायनस A1. A2 किती आहे? 10 आहे. A1 किती आहे? 6 आहे. किती झाले? 4. विचारलं का तुम्हाला DW जो काय? T × DA. T किती आहे? 10 आहे. DA किती आहे? 4 आहे. म्हणजे किती झाले? 40 जूल. नाही कळालं? समजलं? ओके. अजून काय रे? अजून चुकलं आमच्यामध्ये. हा काय? सरफेस फिल्म आहे. हा काय? सरफेस फिल्म आहे. तर एरिया किती बनणार? डबल. एरिया किती बनणार आहे? डबल. म्हणजे इंटू काय? 2 इंटू काय? 2 म्हणजे किती होऊन जाईल? 80 जूल. का बर? सरफेस फिल्म आहे. नंतर मी म्हटला हा 2 मीटरचा रेडियस होता. आता मी घेतला ड्रॉप आणि बबल. हा याचं ओल सबोत मी म्हटलं 5 मीटर आहे. मी म्हटलं हा 10 मीटर झाला. काय ड्रॉप आहे? तर तुम्हाला माहिती आहे याचा टी तर तेच घेतलं. टी किती घेतलं? 10 घेतला. आणि विचारलं काय तुम्हाला? DW. चला काय काढायचं आपल्याला? A1 कसं काढणार आहे? ड्रॉप आहे. ड्रॉप म्हटलं तर काय? 4πr². 4 आहे. 4 पायची व्हॅल्यू असते 12.56. किती असते? 12.56. आरची व्हॅल्यू किती? 5 आहे. 5चा स्क्वेअर किती होऊन जाईल? 25. मग गुणाकारचं पार्ट आहे ते, बाकीचं पुढचं होऊन जाईल. येऊन जाईल ना. सिमिलरली A2 काढायचा आहे. A2 किती होणार आहे? ड्रॉप आहे. काय होणार आहे? 4πr². किती? 12.56. कितीचा? 10चा स्क्वेअर म्हणजे किती झालंय? 100. बाकीचं कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. मग डीए काढता येईल तुम्हाला. डीए काढता येईल. डीए कसं काढणार? A2 मायनस A1. बरोबर की नाही? आणि ड्रॉप आहे. ड्रॉपला फ्री सर्व्हिस किती असतात? एकच. मग कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 1 ने. तिथं 2 ने मल्टिप्लाय करून चालणार का ड्रॉपला? नाही. मग विचारलं तुम्हाला काय? DW जो काय? T × DA. इथून DA भेटून जाईल. T ची व्हॅल्यू दिलेली आहे. सॉल्व्ह करता येईल. हे ना कॅल्क्युलेशन. तेवढं पण येत नाही आपल्याला. मी आता असं म्हटलं 5 मीटरचाच आहे. कन्वर्ट केलं मी त्याला 10 मीटरने. आता फक्त हा आहे बबली. कळालं? काय बबल आहे. मग टी तर तोच दिलेला आहे. टी किती दिलेला? 10 न्यूटन पर मीटर. विचार तुम्हाला एनर्जी. पण इथं जेव्हा मी एरिया काढणार आहे, याचा A1 काढणार आहे, तर A1 काढताना काय करणार मी? 8πr² मध्ये डायरेक्ट करतो ना. 2 ने मल्टिप्लाय करून घेतो डायरेक्टली. 4πr² ला मी 2 ने मल्टिप्लाय केला तर किती होऊन जाईल? 8πr² होऊन जाईल. मग 8π तर तुम्हाला माहिती आहे 2 × किती? 4π च्या किती? 12.56. आणि r चा किती? 5चा स्क्वेअर आहे. सिमिलरली तुम्ही A2 काढू शकतात. A2 किती? 8πr². r म्हणा r2 म्हणा. किती? हा 2 आहे. इंटू किती? 12.56 गुणिले किती?
10चा स्क्वेअर आहे. मग इथून काय काढू शकता तुम्ही? डीए काढू शकतात. डीए काय A2 मायनस A1. मग काढायचं काय तुम्हाला? DW काय T इंटू डीए. इथून डीए भेटेल. डीए ला आता 2 ने मल्टिप्लाय करायचं का? नाही. का बरं? कारण की ऑलरेडी आपण 8 पाय करून घेतलेलं आहे. जर तिथं 4 पाय R स्क्वेअर केला असेल तर 100% 2 ने मल्टिप्लाय करायला आला असता. इथं आपण ऑलरेडी केलंय त्याच्यामुळे 2 ने मल्टिप्लाय करणार नाही. जर पण 4 पाय करा मग 2 ने नंतर मल्टिप्लाय करा. म्हणजे हे जे सॉल्व्ह करणार त्याला फक्त काय करायचंय? 2 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे याचं जे असणार, याचं जर उत्तर आलं 50 तर त्याचं उत्तर किती येईल? 100. हे तुम्हाला कळलं पाहिजे. समजलंय? आज मी सिम्पल ठेवलं. अजून एक लक्ष ठेवा. आपण तुम्हाला काढायचं फक्त उद्या लागणार आहे. मी काय म्हटलं? मी आता असं म्हटलं, जर ड्रॉप आहे, हा मोठा ड्रॉप आहे, बरोबर की नाही? याचं काय झालं? स्प्लिट केलं गेलं, तुकडे केले गेले. ठीक आहे. मग त्याचे काय होतील? ड्रॉपलेट्स होतील. त्याचे काय होतील? ड्रॉपलेट्स होतील. याला म्हणतात ड्रॉपलेट्स. कळालं? दुसरी उलटी केस होऊ शकते. ड्रॉपलेट्स होऊ शकतात. आणि त्या क्यूबचे जेवढे आहेत ना तेवढेच. जसं की तिथे किती 8 आहे म्हणून मी मुद्दाम 8 घेतला. म्हणजे त्याचं उत्तर किती येणार आहे? 2. याचा काय झालं? कोहेल्स शब्द येतो. काय शब्द येतो? कोहेल्स. म्हणजे एकत्र होत आहेत. आणि काय बनवेल? ड्रॉप बनेल. खूप महत्वाचे क्वेश्चन राहणार आहे आता इथून. काय म्हटलं मी? ड्रॉपलेट्सचं ड्रॉप होत आहे, ड्रॉपचं ड्रॉपलेट्स होत आहे. कळालं का? 2 क्वेश्चन माझ्यासाठी. काय काय क्वेश्चन आहे? ड्रॉपचं ड्रॉपलेट्स किंवा ड्रॉपलेट्सचं ड्रॉप. लक्षात ठेवायचं. मी तुम्हाला सांगितलं सरफेस टेन्शन मध्ये स्पेरिकल शेप कोणामुळे भेटतो? सरफेस टेन्शन मुळे. आणि आता त्याच्यामध्ये पण लक्ष ठेवायचं आहे, जेवढं जास्त मोठा स्पेरिकल सरफेस असेल म्हणजे एरिया मोठा असेल, एक ड्रॉप ड्रॉपलेट्स कोणाचं सरफेस एरिया जास्त असेल तर ड्रॉपलेट्सचं असेल. कोणाचं राहील? ड्रॉपलेट्सचं. एका ड्रॉपचा सरफेस एरिया छोटा असतो. ड्रॉपचा सरफेस एरिया स्मॉल आहे ड्रॉपलेट्स पेक्षा. सरफेस एरिया लार्ज. मग तुम्ही काय म्हटले? ड्रॉपलेटचं जर ड्रॉप होत असेल, ड्रॉपलेटचं काय होऊ शकतं? ड्रॉप. आणि ड्रॉपचं ड्रॉपलेट होतंय. आता व्यवस्थित कन्सेप्ट पकडा, कारण की उद्या आपल्याला याच कन्सेप्टवर विचारणार मी काय म्हटलं? ड्रॉपलेटचं ड्रॉप झालं तर सरफेस एरिया काय झालं? छोटा झाला का मोठा झाला? छोटा झाला. जर सरफेस एरिया जर छोटा झाला, फायनल सरफेस एरिया काय झाला? छोटा झाला. मी असं म्हटलं ना, डीए काय असतो रे? A2 मायनस A1. फायनल म्हणजे काय? A2 A1 म्हणजे इनिशियल. मग मला सांगा कोणाचा एरिया मोठा आहे? A2 का A1? चला हे सांगतो. A2 का A1? पटकन. कोण मोठा आहे? इथं कोण मोठा आहे? A1 काय तुमचा? मोठा आहे. शाबास. A2 मोठा आहे. ड्रॉपलेटचा एरिया नेहमी मोठा असतो. ड्रॉपलेटचा एरिया नेहमी मोठा असतो. ड्रॉपलेटचा एरिया नेहमी कसा असतो? मोठा असतो. बरोबर की नाही? हा. मग मला सांगा ड्रॉपलेट्सला काय म्हटलं आपण? A2. आणि A1 कोणा म्हटलं मी? ड्रॉपला. असं म्हटलंय. इथं ड्रॉप कोणा म्हटलं? मग उलट झालं ना. मग हे असं म्हणजे हे लॉजिक कळालं का आता? मग मला सांगा डीए काय राहील? डीए काय राहील? मोठं पॉझिटिव्ह राहील का निगेटिव्ह राहील? निगेटिव्ह राहील ना. डीए कसं येईल? निगेटिव्ह. मग डीए जर निगेटिव्ह आला तर DW काय असतं? T इंटू डीए. मग DW पण काय झाला? निगेटिव्ह. इथं काय होऊन जाईल? डीए कसा होऊन जाईल? डीए माझा पॉझिटिव्ह बनेल तर DW पण कसं बनेल? माझा पॉझिटिव्ह बनेल. नाही कळाला? DW माझा पॉझिटिव्ह. क्लिअर आहे? आता महत्वाचा क्वेश्चन मला सांगा, ड्रॉपलेट्स पासून ड्रॉप करायचं, माझं एरिया काय करायचं आहे? कमी करायचं. म्हणजे एनर्जी पण मला कशी घ्यायची? कमी घ्यायची. म्हणजे जे पण एक्स्ट्रा एनर्जी त्याला काय करायचं? तो ऍब्झॉर्ब करेल, इमिट करून टाकेल. कळालं का? मग शब्द येईल इथं काय? लिबरेट. हा काय करेल? लिबरेट करेल. एनर्जीला काय करेल? लिबरेट करेल. किंवा एनर्जी काय करेल? रिमूव्ह करेल, एक्सचेंज करेल. हा काय करेल? एनर्जी काय करेल? ऍब्झॉर्ब करायला लागेल ना. काय करायला? एनर्जी ऍब्झॉर्ब करेल. काय डाऊट आहे? एनर्जी काय करेल? ऍब्झॉर्ब. कोण ऍब्झॉर्ब करतो? कोण लिबरेट करतं? कळालं? व्हायचंय छोट, मग एनर्जी पण छोटीच.
एनर्जी छोटी तर आलेलं एक्स्ट्रा तर आहे, मग त्याला काय करावं लागेल, सोडावंच लागेल, मग तो काय करतो, लिबरेट. म्हणून मी काय म्हटलं, ड्रॉपलेटचं ड्रॉप होत असेल तर लिबरेट, बस एवढं लक्षात ठेवायचंय. ड्रॉपलेटचं ड्रॉप होत असेल तर काय, लिबरेट. ड्रॉपलेटचं ड्रॉप होत असेल तर काय, लिबरेट. आणि मग बाकीचा ऑटोमॅटिकली उलटा ऍब्झॉर्ब होईल. जर तुम्ही दोन्ही लक्षात ठेवलं तर काही दिवसानंतर तुम्ही ऍब्झॉर्बच्या जागी लिबरेट, लिबरेटच्या जागी ऍब्झॉर्ब करून येशाल. मग मी अर्षदा काय सांगितलं, काय लक्षात ठेवायला लावलं, एनर्जी बोललो. हा हा, नाही नाही, बस दे, बंद कर, बंद करतो.